तुमच्या बोलण्यात मला दोन गोष्टी जाणवल्यात. एक गोष्ट तुमची जाणवली की अधिकाऱ्यांनी खूप छान लीड घेतला. मग ते विस्तार अधिकारी असतील, केंद्रप्रमुख असतील, त्यांचा अप्रोच कशा पद्धतीने बदलत गेला, त्याच्यासाठी विशेष काही गोष्टी तुम्ही केल्यात का? आणि तिठ्ठा सभा काय आहे? म्हणजे माझे दोन प्रश्न आहेत की अधिकाऱ्यांचा अप्रोच कसा कसा बदलत गेला, त्यांचं आधीचं काम करण्याची पद्धत आणि आताची काम करण्याची पद्धत, हे पण थोडंसं सांगा. आणि मग सांगा की हे तिठ्ठा सभा काय होतं माध्यम. तर जनरली आमचे विस्तार अधिकारी जे आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क जास्त बघतायत. आणि मला दुसरीकडची गोष्ट माहिती नाही, पण नंदुरबारची गोष्ट अशी होती की ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्ट जास्त बघत होते. जसं की किती दरवाजे कोणती शाळेला तुटले आहे, किंवा किती खिडकी तुटली आहे, किंवा कुठे कोणते शिक्षकांची गरज आहे. क्वालिटी एज्युकेशन बद्दल ते फक्त सिलेबस बघत होते, किंवा किती मुलं पास झाले, फेल झाले, किंवा स्कॉलरशिप जे होती, म्हणजे ट्रायबल विभागात इतकं स्कॉलरशिपचं प्रमाण नव्हतं. आणि हे जे आउटकम पद्धती होती ते त्यांच्या डोक्यात होती. आउटकम आम्हाला ऍडमिनिस्ट्रेटर किंवा कर्मचारी म्हणून बघायचंय. या ट्रेनिंग नंतर आणि तुमच्याशी जितके आमचे तुमच्यासोबत जितकी ट्रेनिंग झाली, किंवा VC झाली, किंवा आम्हीने जे ट्रेनिंग त्यांना स्वतःहून दिली, त्यानंतर त्यांच्यामध्ये असं बदल आला की दे हॅव टू फोकस ऑन द प्रोसेस. म्हणजे सिलेबस किंवा स्कॉलरशिप किंवा पास फेल युनिट टेस्ट हे तर राहतच आहे आणि इट इज इम्पॉर्टंट ऑल्सो, पण प्रोसेस काय असतात वर्गात त्याच्यामध्ये त्यांचं फर्स्ट टाइम इन्व्हॉल्वमेंट झालं होतं, ऍटलिस्ट आमचे कर्मचाऱ्यांचं. त्यांनी हे बघितलं, म्हणजे ते पण कुठेतरी शिक्षक होते आधी, आणि त्यांनी हे बघितलं की ते शिक्षक म्हणून काय करत होते याच्या आधी, त्या पर्स्पेक्टिव्हने त्यांनी बघितलं की आता आम्हाला काय करायचंय ऍज ऍडमिनिस्ट्रेटर्स, ऍज कर्मचारी अँड ऍज क्लस्टर ऑफिसर्स ऑल्सो, म्हणजे ऍज शिक्षक त्यांना काय करायचंय विथ अदर टीचर्स. तर हे फार मोठा बदल होता. आउटकमवर त्यांचा आधी फोकस होता ऍज ऍडमिनिस्ट्रेटर्स, आता प्रोसेसवर फोकस झाला. आणि जे चर्चा आमच्या शिक्षकांसोबत त्यांची झाली, म्हणजे 1.5 वर्ष आता आम्हाला झालंय, आणि हा प्रकल्प सुरू केल्यानंतर त्यानंतर त्यांची इतकी चर्चा झाली आहे की हा कसा काम करतो, पियर कसा काम करतो, ग्रुप कसा काम करतो. म्हणजे सुरुवातीला एक उदाहरण सांगते मी की एक आमची शाळेला एक शिक्षकांनी पियर बनवून ठेवले होते, आणि तो पियर काय करतायत त्याच्यावर त्यांचे लक्षच नव्हतं. तर हा विस्तार अधिकारी माझ्याकडे आला आणि सांगितलं की बघा त्यांनी पियर तर बनवले, पण पियरला काय करायचं त्यांना माहितीच नाही. तर मी म्हटली की पियरला काय करायचं त्यांना माहिती द्यायची पण नाही, फक्त हे सांग कि त्यांना परिणाम काय पाहिजे, उन बच्चों से उनको परिणाम क्या चाहिए और उसके लिए उन्हें कैसे नियोजन करना चाहिए, सिर्फ उतना उस टीचर को बताना. तो ये एक उदाहरण हुआ. प्लस मेरे विस्तार अधिकारी ये सब आइडियाज देने के लिए त्यांनी खूप YouTube व्हिडिओज, म्हणजे जसं मुलं स्वतः शिकतात त्यांनी पण स्वतः शिकला की बघा आम्हाला जर 2-3 गोष्टी येत नसेल तर आपण कुठे स्वतः शिकू शकतो ती गोष्टी. त्यांनी स्वतः पण खूप एफर्ट्स मारले, APOने सुद्धा मारले, विस्तार अधिकाऱ्यांनी सुद्धा मारले. तर हे झालं तुमच्या पहिल्या प्रश्नांचं उत्तर की आम्हाला डिफरन्स काय दिसला त्यांच्यामध्ये. दुसरी जी गोष्ट आहे की तिठ्ठा सभा काय असतात. मला जे पहिले तिठ्ठा सभाचा कळत होता की इट इज अन इनफॉर्मल गॅदरिंग, म्हणजे त्याचा काय अजेंडा नसतात की आम्हाला त्याच्यामध्ये काय डिस्कस करायचंय. आणि कशासाठी ठेवलं होतं की जर अजेंडा दिला तर त्यांची परत ती बॉक्स थिंकिंग होऊन जातात की आम्हाला जशा मॅडमांनी सांगितलंय किंवा जशा ऑफिसने सांगितलंय तसंच करायचंय. आणि मला ते पाहिजे नव्हतं. मला एक फ्रीडम पाहिजे होती की तुम्ही तुमचे क्लस्टरमध्ये जे काय डिस्कशन करायचंय, जे काय चर्चा करायची ते करा. अगेन रिआयटरेटिंग, म्हणजे पुन्हा सांगते की मला परिणाम हवा आहे. तर तुम्हाला तिठ्ठा सभा त्या शिक्षकांचे शाळेवर घ्यायचे ज्यांचे परिणाम आले, किंवा त्या शिक्षकांचे शाळेवर घ्यायचे ज्याचे परिणाम नाही येत आहे, किंवा तुम्हाला ते चर्चा करायची आहे की बघा हा शिक्षकांचे परिणाम येतोय, बघा कसं येतोय, किंवा हा शिक्षकांचे परिणाम येत नाही तर चालेल त्याचे चॅलेंजेस ऐकून घेऊ. ही फ्रीडम मी सगळ्यांना दिली होती. तर तिठ्ठा सभा फॉर मी म्हणजे माझ्यासाठी एक इनफॉर्मल गॅदरिंग होती, जे कोणती एका शाळेवर येत. इट वॉज हेल्ड ऑन एनी वन ऑफ द स्कूल्स क्लस्टरमध्ये. तो चॉईस पण विस्तार अधिकाऱ्यांची होती किंवा शिक्षकांची होती, आणि त्यामध्ये काय चर्चा करायची आहे, कशी चर्चा करायची आहे ते स्वतः कर्मचारी आणि शिक्षक त्यांनी लीड घेतली. आणि मी 1-2 तिठ्ठा सभेला गेली आहे टू बी व्हेरी फ्रँक, आणि त्याच्यासाठी की मला बॅक एंड मध्ये राहायचं होतं आणि मी फोटोज व्हिडिओ सगळी बघत होती, पण बॅक एंड मध्ये. तर याचा परिणाम काय झाला की एक ज्याला आपण कोहेरन्स म्हणतोय की फ्रेटर्निटी आली. पहिले एक शाळेचे शिक्षक दुसऱ्या शाळेचे शिक्षकांना कधी संपर्क करत नव्हते की तू काय करतोय किंवा आम्ही काय करतात किंवा कमी कुठे पडतोय किंवा जास्त कुठे होतोय. आता कसं घडू लागला की त्यांनी सगळ्यांनी संपर्क साधला आणि एक दुसऱ्यांशी शिकून गेले.
तर ही माझ्यासाठी तटस्थ आहे. ग्रेट.